केंद्र सरकारमधल्या केंद्रीय शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्याचबरोबर नीट परीक्षेचा जो घोळ सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणावी या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून आपण पाहतो की दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर अभिजित दीपके याचं आंदोलन सुरू आहे। त्याच्यानंतर सोनम वांगचुक यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलं आणि 21व्या दिवशी म्हणजे काल आपण पाहिलं की दिल्ली पोलिसांनी अक्षरशः सोनम वांगचुक यांना उचलून सफदरजंग रुग्णालय आहे या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेला आहे। यानंतरही या जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू आहे। उद्या महत्त्वाचा दिवस असणार आहे, तो म्हणजे सगळे हे आंदोलक विद्यार्थी आहेत ते दिल्लीच्या संसद भवनावर धडकणार आहेत। खरं तर उद्यापासून संसद अधिवेशन आहे ते सुरू होते, पावसाळी अधिवेशन, आणि त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून हे सगळे आंदोलक आहेत ते आपल्या मागण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी उद्या दिल्लीच्या संसदेवर धडकणार आहेत। त्यामुळे जसं अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांनी आवाहन केलेलं होतं त्यानुसार देशभरातून अनेक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आता दिल्लीकडे कूच करू लागलेले आहेत। यामध्येच महाराष्ट्रातले ज्यांना आपण कराळे गुरुजी म्हणून ओळखले जातात ते नितेश कराळे सध्या दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता ते आंदोलनस्थळी सुद्धा पोहोचत आहेत। काय वाटतं तुम्हाला गेल्या 22 दिवसांपासून सुरू असलेलं हे उपोषण आणि या 22 दिवसांमध्ये ज्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याबद्दल? म्हणजे एवढं निगरगुप्त सरकार आजपर्यंत नाही पाहिलं। या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीचा सन्मान ठेवला पाहिजे। मला असं वाटते का बा जर एखादा सायंटिस्ट माणूस या देशातला एवढे दिवस आंदोलन करून राहिला तर एखाद्या शिक्षण मंत्र्यानं किंवा पंतप्रधानानं एखादा डेलिगेट चर्चेसाठी पाठवली पाहिजे होते। ही पद्धत नाही आहे का तुम्ही सिव्हिल ड्रेसवर पोलीसवाले पाठवून राहिले आणि पांढऱ्या चादरीच्या खालतं या देशाच्या लोकशाहीची हत्या करत आहे। मी तर हत्याच म्हणतो। आणि म्हणजे दिल्ली पोलीस असे उत्तरं देते का बा ठीक आहे कोर्टाचा आदेश आहे, मग कोणत्या कोर्टाच्या आदेशाने तुम्ही हे पाळलं? तर ते म्हणते का कोर्टानं सांगितलं का जीविताचा अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला आणि तो जीविताचा अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही। मग 22 मुलांनी आत्महत्या केल्या, तो जीविताचा अधिकार नव्हता का? मग तुम्ही 22 पोरांनी ठीक आहे आत्महत्या केला म्हणून कोर्ट असा आदेश देऊ शकते का किंवा पोलीस ठीक आहे धर्मेंद्र प्रधान याला जिम्मेदार आहे पेपर फुटिले म्हणून धर्मेंद्र प्रधानावर 22 लोकांच्या हत्येचा गुन्हा दाखल करू शकते का? हा माझा प्रश्न आहे। जर तुम्ही आर्टिकल 21चं वारंवार सांगून राहिले का कोर्टानं आदेश दिला का प्रत्येक माणसाला भारतात जिवंत राहण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो, तर हे सर्वात चुकीचं आहे। या देशात सुप्रीम कोर्टाचे ठीक आहे काही निकाल आहे, त्या निकालात म्हणलं आहे का या देशात सरकारनं चुकीचं धोरण राबवलं असेल तर त्याच्या विरोधात आंदोलन करता येते आणि उपोषणसुद्धा करता येते। मग असं केलं असताना तुम्ही त्यांना सकाळी पहाट चोरासारखं येऊन पोरायले धक्काबुक्की करून आणि शिवीगाय करून त्याला उचलून नेलं। आता तिथं अजून त्याच्या व्यतिरिक्त 21-22 पोरं बंद्या भारतातले आंदोलनाले बसले आहे। आम्ही त्याच्या सपोर्टले आलो आहे। मला असं वाटलं का या पोरायच्या देशाच्या भविष्यासाठी आपण दिल्लीला गेलो पाहिजे म्हणून आमचे काही काल लोक आले, काही आज आले आणि काही गाड्या करून आणि काही ट्रेननं अजून येत आहे। ठीक आहे, अडचणी का यांनी काय केलं की माझे लोकेशन घेतले, लोकेशन ट्रेस केले, कशाने चालले का चालले, आणि यांनी माझी ट्रेन ठीक आहे ही बिनावरून मध्य प्रदेशातून राजस्थानमध्ये वैती केली आणि अशा 4-5 रोजच्या 2-3 ट्रेन ज्याच्यात दिल्लीतले लोक दिल्लीला पोहोचणारे लोक यूथ लोक जास्त आहेत त्या वैत्या करून राहिल्या। म्हणजे माझ्या मागूनची ट्रेन रात्री 9 वाजता सुटलेली ट्रेन 1 वाजता दिल्लीत पोहोचली आणि माझी ट्रेन 8-9 तास लेट केली। म्हणजे यायले इथं आंदोलन करते पोचू द्यायचे नाही आहे। बॉर्डरवरच उद्या गाड्या अडू शकते आणि हे पण सांगतो उद्या सकाळपर्यंत हे दिल्लीचं सरकार ठीक आहे आणि हे केंद्र सरकार इथं ठीक आहे हे काही करून आंदोलनकर्त्याला उचलू शकते, त्याच्यावर लाठीचार्ज करू शकते आणि जर असं झालं तर हे बंद्या भारताच्या लोकशाहीला कायमा फासल्याशिवाय राहणार नाही। आणि आतापर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागणार होतो, आम्ही उद्या ठीक आहे त्याच्या घरासमोर बसून त्याच्या ठीक आहे संसदेत ठीक आहे घेराव घेऊन आम्ही आंदोलन करू आणि या आंदोलनातून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार पायउतार करू। ह्या देशाचा यूथ आहे आणि दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याचं आंदोलन आहे जो ठीक आहे ट्रेड डील केली, ॲग्रिकल्चर ट्रेड डील अमेरिकेसोबत, तर प्रचंड शेतकरीसुद्धा पंजाब, हरियाणा, यूपी, बिहार ठीक आहे मध्य प्रदेश इथून ट्रॅक्टर घेऊन येऊन राहिले आणि ही ठीक आहे कंबाईन आंदोलन होणार आहे। या देशातला यूथ जेनजी आणि या देशातला कणा पाठीचा कणा ज्या देशाला कृषीप्रधान देश म्हणतो त्या कृषीप्रधान देशातला शेतकरी असे मिळून हे आंदोलन उद्या भव्य दिव्य करणार आहे आणि यायले
लोकशाही कशी यायनं गड्ड्यात टाकली, ठीक आहे, ती आम्ही गड्ड्यातून बाहेर काढू आणि यायले गड्ड्यात टाकू आम्ही, कारण यायनं देशाच्या लोकशाहीचा सत्यानाश केला आणि हे यायले आम्ही दाखवून देऊ. पण आपण पाहतोय की 20 जूनला हे आंदोलन सुरुवातीला अभिजित दिपके यांनी सुरू केलं, त्यानंतर सोनम वांगचुक तिथं अन्नत्याग उपोषणाला बसले. उद्या त्याला 1 महिना कंप्लीट होत आहे. या 1 महिन्यामध्ये सरकारकडून कुणीही चर्चा करण्यासाठी आलं नाही किंवा त्यांचे प्रतिनिधी आले नाही. उलट या आंदोलनाची खिल्ली आहे ती सातत्याने याच्यामध्ये उडवण्यात आली. हा, त्यांनी काय केलं का सत्ता आपल्यापाशी राहील तर त्याच्यासाठी मेन स्ट्रीम मीडिया घेऊन टाकलाय, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपलं इलेक्शन कमिशन घेऊन टाकलं. ज्या संस्था त्याला पाहिजे का सत्ता कशी राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर बरेचसे ज्युरिडिक्शन सेक्शन जे आहे ते आपल्या ताब्यात करून टाकले. बरेचसे निर्णय, आता शिवसेनेचा निर्णय पकडा, राष्ट्रवादीचा निर्णय पकडा, पक्ष फोडाफोडीचा निर्णय पकडा, हे कुठं न्याय कोणाला भेटून राहिला हा विषय म्हणजे जेव्हा निर्माण होते या देशाच्या लोकशाहीत, म्हणून लोकायले प्रश्न निर्माण होऊन राहिला का या देशातली लोकशाही खरंच जिवंत आहे का. म्हणून देशातला युवकाले सुद्धा वाटून राहिलं का हा देश त्या हिटलरसारखा हुकुमशाहीकडे तर नाही चालला. म्हणून पोराचे जीव गेल्यावर सुद्धा देशाच्या म्हणजे शिक्षण मंत्री राजीनामा नाही देत, स्वतःची जबाबदारी नाही स्वीकारत, ठीक आहे. पहिले साधा एखादा कुठं बॉम्बस्फोट झाला तर महाराष्ट्राचा गृहमंत्री राजीनामा देऊन दे, देशाचा गृहमंत्री राजीनामा देऊन दे. पण हे एवढे हलकट झाले आहे, त्याचे साधे दुसरा शब्दच नाही आहे, ठीक आहे. हे एवढे हलकट झाले आहे आणि गेंड्या त्या कातडीचे झाले आहे का यायले इंजेक्शन जरी टोचलं तरी लागत नाही. इतके बदमाश लोक सत्तेत बसले आहे आणि हे, ठीक आहे, या देशाची लोकशाही विकून खातील, ठीक आहे. मला वाटतंय उद्या याच्यावर काही तोडगा निघेल किंवा जो मोर्चा याच्यावर, काढला जाणार आहे ठीक तो आहे, यशस्वी होईल. यशस्वी व्हायलाच पाहिजे, कारण भारतभरातून युवक इथं दाखल झालेला आहे, अजून येणं चालूच आहे. आणि ठीक आहे, आम्ही आतापर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागून राहिलो होतो, आता आम्ही नरेंद्र मोदीचा राजीनामा मागू. आमच्या देशाचा पंतप्रधान बिनाकामाचा आहे. या देशाचे इस्रोचे सायंटिस्ट राजीनामा देऊन राहिले, DRDOचा डाटा लीक होऊन राहिला, कुंडाकुलम, ठीक आहे, अणुभट्टी आहे भारताची, ठीक आहे, त्या कुंडाकुलमचा डाटा लीक झाला, ठीक आहे, फास्ट ब्रीडर रिॲक्टरचा. जर असं जर होत असन तर याले जबाबदार, आणि रिलायन्सच्या डाटाबेसवरून झाला, ठीक आहे. सरकारच्या जंद्या जंगल जंगल जमीन अदानी अंबानीच्या घशात घालून राहिले. म्हणजे तुम्ही या देशातल्या गोरगरीब लोकायले, जे लोक तुम्हाला मतदान करून निवडून आणतात, यायले त्याची गरज नाही आहे, कारण याने इलेक्शन कमिशनसुद्धा ताब्यात घेतलं आहे. म्हणून आम्ही हे लोकशाही वाचली पाहिजे, या देशाच्या मुलाचं भवितव्य वाचलं पाहिजे, शेतकऱ्याचे जीव वाचले पाहिजे, याच्यासाठी आम्ही उद्या रस्त्यावर उतरणार आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आता देशभरातून अनेक असे नितेश कराळे यांच्यासारखे कार्यकर्ते असतील किंवा या आंदोलनाला पाठिंबा देणारे असतील, हे आता दिल्लीकडे येऊ लागलेले आहेत आणि उद्याचा मोर्चा हा यशस्वी करणार असा सुद्धा विश्वास नितेश कराळे आहेत त्यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे. पाहूया आता नेमकं उद्या काय घडते आणि खरंच अभिजित दिपके आणि हे सगळे आंदोलकर्ते संसदेवर धडकतायत का. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली.